धाराशिव जिल्ह्यात मान्सूनचं आगमन उशिरा झाल्यानं यंदाचा खरीप हंगाम जो आहे तो धोक्यात आला आहे. मान्सून खरीपाच्या हंगामाच्या तोंडावर जो पाऊस झाला होता अवकाळीचा थोडाफार, त्या पावसाच्या जोरावर धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र आता पावसानं ओढ दिलेली आहे. इतर राज्यात जरी पाऊस बरसला असला तर धाराशिव जिल्ह्यात पाऊस बरसला. आता मी सोयाबीनच्या शेतात आहे, सोयाबीनचं क्षेत्र आहे. आता जरी वरती हिरवट वाटली असली तर ह्या हिरवं दिसत असलं तर या सोयाबीनला पेरून किमान 17 ते 18 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. मात्र या 18 दिवसाच्या कालावधीत सोयाबीनचं पीक पाहिजे तसं वाढ झालेलं नाही आहे. आता आपण जर शेतात बघितलं तर हे सोयाबीनचं पीक सगळं जे आहे ते कुठे आता वाळून जाताना दिसत आहे. ही सगळी परिस्थिती आहे. आपण जर बाजूची शेती बघितली तर शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता परत झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीत हे सोयाबीन सोयाबीन असतं. आता हे शेतकरी आहेत, कोळपणीचं काम करतात. मला सांगा काय सगळी परिस्थिती, कधी लागवड केली? 20-22 दिवस झाले की. हा, आता काय काय गोड बसली सोयाबीनला? पाणी नाही आता, काय नाही, पाऊस नाही झाला. हा. पाऊस पडल्याशिवाय आता हलत नाही ती हाईट त्याची. ज्या टायमाला पाऊस पडेल त्या टायमाला हाईट वाढणार ना त्याची. आता कुळपणी चालू बाबा आहे तुम्ही इकडे त्याच्यामुळे. या. हा. आता हे कुळपणी झाल्यावर याला चांगलं तर एखादा फटका पडला तर ह्याचा आणि ही वाढतंय ना, त्याला तेज वाढतंय. सध्याच्या आता काय झालं, ते राळा गेलं व्हायला लागले पाऊस बरं. नसल्यामुळे. पाऊस नाही, हा, पाऊस नसल्यामुळे त्याची वाढ खुंटली. वाढ खुंटली जाऊ. बरं, याचा काय परिणाम होतो उत्पन्नावर सगळ्याचा? उत्पन्नावर 100% परिणाम होणार. हा, परिणाम होतो. 50%च्या आतूनच उत्पन्न येणार. आता हे खरीपाचं काय म्हणायचं? संकटात आहे खरीप कसं? संकटच, खरीपाचं संकटच आहे. शेतकरी बरं. शासन तर काय लक्ष देत नाही. हा, बरं. ही जर एकूण बघितलं तर ही खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. मात्र याच खरीप हंगामात पावसाचं जो प्रमाण बघितलं तर अत्यल्प आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अतिवृष्टी होती. मात्र यावर्षी पेरणीचा टक्का देखील घसरला आहे आणि जे पेरलंय ते उगवलंय. मात्र आता उगवलेल्या शेतकऱ्यांना वाचवण्याचं आव्हान मोठं शेतकऱ्यासमोर उभारलंय. त्यामुळे आता पाऊस नसल्यानं हा खरीप हंगाम धोक्यात आल्याचं चित्र सध्या धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, मराठी, धाराशिव.